शिवराज्याभिषेक सोहळा 2026. तुम्हाला हे अशा प्रकारची कॅलिग्राफी बनवायची आहे. तुमच्याकडं हा फॉन्ट नाहीये, तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे या कॅलिग्राफीसाठी लागणारा हा फॉन्ट. या फॉन्टच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला जे टेक्स्ट हवे असेल, ते टेक्स्ट तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयार करू शकता. तर हा फॉन्ट कोणता आहे? तर हे पूर्ण तुम्हाला डिटेल पुढे व्हिडिओत मी सांगणार आहे. त्यापूर्वी या व्हिडिओला जर तुम्ही अजून देखील लाईक केलं नसेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. ते व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण हे आपलं फोटोशॉप हे ओपन केलेलं आहे आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं बॅकग्राऊंड बनवतो. जेणेकरून थोडंसं आपण जे टेक्स्ट करणार आहे, त्या टेक्स्टला देखील असा एक मजबूत आणि म्हणजेच एक आकर्षकपणा यावा, यासाठी मी इथे थोडंसं आपण एक आपले डिझाईन्सच्या फॉन्टसाठी, कॅलिग्राफी फॉन्टसाठी एक मस्त मध्ये एक अशा प्रकारे मी हे बनवतो. तुम्हाला हे कसं कसं वाटतं हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. हे अशा प्रकारे मी बऱ्यापैकी एक हे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे आपला हा टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे टेक्स्ट टाइप करून घेऊ. आता आपण टाकणार आहे इथे शिवराज्याभिषेक सोहळा. तर मी जस्ट आता मला टायपिंग येते, पण जर तुम्हाला टायपिंग येत नसेल, तर इथे तुम्ही व्ह्यू पॅनेलमध्ये, इथे विंडोज पॅनेलमध्ये हा आपल्याला ग्लॅप्स म्हणून हा ऑप्शन पाहायला भेटतो. या ऑप्शनच्या माध्यमातून इकडे आपल्याला हे भरपूर असे जे आपले या फॉन्टमध्ये जे काही आपल्याला शेप्स वगैरे, थोडक्यात एकच टेक्स्ट आणि त्याचे मल्टिपल आपल्याला व्हरायटीज पाहायला भेटतात. जसं की त्यांचा आकार जो आपण, जसं की तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं, कॅलिग्राफी एकदम व्यवस्थित, एकदम खतरनाक करण्यासाठी त्याला एकदम प्रोफेशनल करण्यासाठी त्याला भरपूर ऑप्शन हे आपल्याला पाहायला मिळतात. आता मी इथे तुम्ही बघू शकता की मी टायपिंग केलेलं आहे. मला मराठी आपलं हे डीजीचे किंवा इन्फिनिटी हे मला टायपिंग जमतं. त्यामुळे मी डायरेक्ट टायपिंग केलेलं आहे. तर इथे मी हे अशा प्रकारे शिवराज्याभिषेक हे अशा प्रकारे मी हे टायपिंग करून घेतलंय. आता हे झालं आपलं एकदम नॉर्मल बेसिक टायपिंग. आता या फॉन्टची जादू हे आपण पाहू कशा प्रकारे आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी हा फॉन्ट, जसं की तो ग्लॅप्स, हा ग्लॅप्स ओपन केल्यानंतर मला इथे भरपूर असे हे फॉन्टचे वेगवेगळे प्रकार, टेक्स्ट टायपिंगचे प्रकार पाहायला भेटतात. तर मी इथे श चेंज करणार आहे. त्याच्यानंतर मला इकडे जी वेलांटी दिलेली आहे ती देखील मला चेंज करायची आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही मोबाईल युजर आहे, तर मोबाईलवरती देखील तुम्हाला हे अशा प्रकारे टायपिंग करता येते. तुम्हाला लागेल ते युनिकोड पॅड कन्व्हर्टर आणि त्यामध्ये हा फॉन्ट, जो की हा डीजी फॉन्ट आहे, हा तुम्हाला त्यात पाहायला भेटतो. तर तिथे मी लिंक देईल. त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट केल्यानंतर तिथे तुम्ही टायपिंग हे
व्यवस्थितरित्या करू शकता. आता मी इथे सहला देखील इथे भरपूर प्रकारे मी बदलू शकतो. तुम्ही बघू शकता, मी हे अशा प्रकारे याच्यात बदल करतोय आणि ज्यामुळे आपली ही डिझाइन म्हणजेच आपली ही कॅलिग्राफी देखील दिसण्यासाठी एकदम सुंदर, आकर्षक अशी हे आपल्याला पाहायला भेटते. आता मित्रांनो राहिला फॉन्ट तर एकदम प्रोफेशनल आहेच. पण हा फॉन्ट तुम्हाला भेटणार कसा? तर हा फॉन्ट तुम्हाला मी या फॉन्टची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी देणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच मी टेलिग्रामची आपल्या लिंक हे तुम्हाला दिलेली आहे. जी की डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे तुम्हाला या कॅलिग्राफीचा फॉन्टची लिंक तुम्हाला पाहायला भेटेल. आणि पासवर्ड हा व्हिडिओ 2 स्टेपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आपण व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा. 2 स्टेपमध्ये पासवर्ड आपण देतोय. त्या पासवर्डचा यूज करून तुम्ही हे अशा प्रकारची टायपिंग, अशा प्रकारची कॅलिग्राफी अगदी काही मिनिटात करू शकता. तर मी हे अशा प्रकारे अगदी काही आपल्या 2 ते 3 मिनिटात मी हे अशा प्रकारे या 2 कॅलिग्राफी बनवल्यात. जर तुम्हाला हे व्हिडिओ, ही कॅलिग्राफी कशी वाटते? कमेंट करून नक्की सांगा. राज्याभिषेक सोहळा लवकरच येत आहे म्हणजेच 6 जून या दिवशी येत आहे. त्या निमित्ताने आपण ही कॅलिग्राफी व्हिडिओ बनवलेली. तर हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.